So I want to share with you what happened with me. आणि त्यांच्यासोबत काय झालं ते तुम्हाला सांगणार आहे. On early in the morning on Wednesday. आणि बुधवारच्या भल्या पहाटे ते उठले. Maybe around 4:30, 4:45, around that time. आणि 4:30 पावणे 5 दरम्यान I woke up to go to the bathroom. आणि ते बाथरूम मध्ये गेले. पहाटे उठले आणि बाथरूम मध्ये गेले. I was very, very sleepy. आणि खूप झोपेत होते. Anyway, after I finished, so I then suddenly, I don't know what happened, but the next thing I find that I'm lying on the ground and my face is down. आणि झोपेत असताना ते बाथरूम मध्ये गेले आणि मग तिकडे काय झालं माहित नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांनी त्यांच्या स्वतःला जमिनीवर पडलेलं त्यांनी पाहिलं. And there was blood all over the ground. आणि त्या सगळ्या त्या बाथरूम मध्ये काय होतं त्यांचं रक्त पडलेलं होतं. So I got up, I washed, and then I looked in the mirror and I saw that there was a big hole in the head and lot of blood coming out. आणि जेव्हा त्यांनी ते बघितलं रक्त खाली सांडलंय ते उठले. त्यांनी स्वतःला आरशामध्ये बघितलं आणि त्या कपाळाला एक मोठा खड्डा पडलेला त्यांनी बघितलं. त्यांनी त्यांचं तोंड धुतलं, ते रक्त साफ केलं. So I don't know how it happened. आणि ते कसं झालं ते त्यांना कळलंच नाही. But I came to know later. आणि ते नंतर त्यांना समजून आलं. So I went back to bed and I thought I'll go to sleep. I said everything will be okay. आणि मग जेव्हा ते परत झोपायला गेले त्यांनी म्हटलं की होऊन जाईल व्यवस्थित म्हणून त्यांनी तसा विचार केला. Meanwhile, my very nice wife, she woke up. आणि त्यांची खूप सुंदर आणि खूप चांगली खूप प्रिय पत्नी ते उठली आणि त्यांनी पाहिलं. She said, "Something is wrong." आणि मग त्यांनी पाहिल्याच्या नंतर अरे काहीतरी झालेलं आहे तुम्हाला म्हणून She put on the light and she said, "Arey, so much blood is coming." आणि मग जेव्हा लाईट लावलं सिस्टरांनी आणि बघितलं की खूप रक्त त्यांचं सांडलेलं आहे. So asked her, "Which color is it?" So then she said, no, something is wrong. We have to go to the doctor. आणि मग सिस्टरांनी पहल केल्यामुळे काय झालं की आपल्याला दवाखान्यात जावं लागेल कारण तुम्हाला खूप लागलेलं आहे असं ते बोलले. So she woke up everybody. आणि मग त्यांनी काय केलं सिस्टरांनी त्यांच्या सगळ्या लोकांना उठवलं घरात. So I told them, check my BP, check my oxygen, check everything. They checked, everything was okay. आणि मग त्या सगळ्या लोकांनी त्यांचं ऑक्सिजन बीपी सगळं काही चेक केलं. So around 6 o'clock in the morning we went to a hospital called Jupiter. आणि मग 6 वाजताच्या दरम्यान ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये ते लोक गेले. And they started checking me over there. They checked my heart, then they did an ECG and all sorts of things they checked, but everything was normal. आणि मग त्या हॉस्पिटल मध्ये त्यांचं ECG वगैरे चेक केलं, सगळं बीपी वगैरे चेक केलं आणि सगळं काही नॉर्मल होतं त्यांचं. Then one of the doctors came there who knows us. आणि मग एक डॉक्टर तिकडे आले की ते डॉक्टर त्यांच्या चांगल्या परिचयाचे होते. Very senior doctor. He's a heart doctor. His name is Suryavanshi. So he came and asked me what happened. आणि खूप अनुभवी डॉक्टर आहे, त्यांच्या ओळखीचे आहे. आणि मग त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय झालं. So he opened my file. आणि मग त्यांची फाईल त्यांनी उघडायला And लागली. he saw that I was taking a particular medicine. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही एका प्रकारचा तुम्ही औषध घेत होतात. And he said, this medicine is not good. You better stop it. आणि मग त्या अनुभवी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की जे औषध तुम्ही घेताय ते चांगले नाहीये, ते औषध तुम्ही बंद करा. It's not a bad medicine, but it was not good for me. ते औषध काही खराब औषध नव्हतं, पण ते त्यांच्या शक्तीनुसार त्यांच्या ताकदीनुसार ते बरोबर नव्हतं. Then the hospital said, we have to admit you. आणि मग त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं I said, लागेल. okay, admit me. आणि मग त्यांनी त्यांना ऍडमिट केलं. Next they took me for something called a brain MRI. आणि मग दुसऱ्या दिवशी ते खाली पडल्यामुळे डॉक्टरांनी काय निर्णय घेतला की आपण तुमच्या डोक्याचा MRI करू. So नाही brain का मेंदूचा MRI करू. So I asked them why. मग ह्यांनी विचारलं की का काय गरज काय. We have to understand why you fainted. आणि मग डॉक्टर त्यांना म्हणाले की तुम्ही खाली येऊन का पडलात त्याचं कारण शोधायचं आहे. Do you faint often? I said, no, it's first time in my life. आणि डॉक्टरने विचारलं तुम्ही असं आधीमध्ये नेहमी पडतच असता का. तर मग त्यांनी सांगितलं की नाही अजिबात पडत नाही. So they took me for a brain MRI. आणि म्हणून त्याच्यासाठी काय झालं त्यांना मेंदूचा MRI करायची गरज. At the end the doctor told me no, everything is fine. आणि मग सगळं केल्याच्या नंतर मग डॉक्टर त्यांना म्हणाले की सगळं काही व्यवस्थित आहे. Then next they took me for something called a brain EEG. आणि मेंदूचं जे EEG असतं ते करण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्यांनी नेलं का तर पहिल्या दिवसाचे रिपोर्ट नॉर्मल आले म्हणून. They put all sorts of things on my head.
आणि त्यांनी त्यांच्या डॉक्टर लोकांनी त्यांच्या डोक्याभोवती सगळे ते लावलं, ते बटन्स मशीन्स असतात ते. At the end of that, I asked that doctor. The doctor said, no, everything is fine. ते सगळं झाल्याच्या नंतर मग पास्टरांनी विचारलं डॉक्टरांना की काय प्रॉब्लेम आहे. ते म्हटले काही नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे. Then they took me for a heart echo. आणि मग echo. छातीचा एक्सरे करण्यासाठी, ECG करण्यासाठी ते इको छातीचं टुडी इको माहिती ना सगळ्यांना, छातीचं टुडी इको करण्यासाठी घेऊन गेलो. That doctor was a Christian doctor. आणि तो डॉक्टर ख्रिश्चन होता. He looked at me, he said, "Oh, superb heart." आणि ते डॉक्टर ख्रिश्चन होते आणि त्या डॉक्टरने यांना म्हटलं की अरे तुमचं हृदय तर खूप मजबूत आहे. Then they took my blood. मग त्यांनी त्यांचं रक्त काढून घेतलं. They said, "Everything's fine." सगळं बरोबर आहे, सगळं चांगलं आहे. Everything's fine. Why am I here? सगळं चांगलं, मग इथं का आहेत ते, असं ते म्हणाले. So then finally the physician who was looking at me, he said that, see, you stop this medicine. This medicine has probably reacted in your body. आणि मग त्यांच्या त्या दुसऱ्या डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुम्ही हे जे औषध घेताय ते तुम्ही बंद करा, कारण त्या औषधाचं साइड इफेक्ट रिएक्शन तुम्हाला झालंय, म्हणून कसं घडलं तुमच्यासोबत. And then in the evening they said we need to operate upon you, so they had to do a small operation because of this hole which was in the head. आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी काय झालं की डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की ह्या भागाला जिथे जखम आहे तिकडे आपल्याला तपासावं लागणार आहे, कारण तिकडे होल आहे, त्याच्यामुळे ते पाहावं लागणार आहे. Insurance company refused. They said, what is it? He came because he fainted, and now you're saying he needs an operation. No, something is wrong. आणि पॉलिसी वाल्याने एवढा त्रास दिला की तुम्ही नुसतं पडले म्हणून तुम्ही इकडे आलात, आणि त्यांनी इतका त्रास दिला की ते होतच नव्हतं त्यांचं सँक्शन. They said we want an FIR. आणि मग ते म्हणायला लागले पॉलिसीवाले की आम्हाला FIR पाहिजे नाही तुमचा. So my son asked, why do you want an FIR? आणि मग त्यांच्या मुलांनी विचारलं त्या पॉलिसीवाल्याने FIR ची काय गरज आहे. What happened in the house? आणि मग त्यांना असा संशय आला की यांच्यासोबत काहीतरी झालेलं आहे, त्यांना संशय होता मारहाण झाली आहे, म्हणून FIR पाहिजे. They said maybe his wife tried to kill him. आणि असं पॉलिसीवाले असा विचार करू लागले कदाचित बायकोने मारलं असेल त्यांना. Or maybe he tried to commit suicide. कदाचित असं पण असू शकेल की ह्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल. Or maybe he was drunk. आणि कदाचित असं पण असू शकेल की ते पिले असतील. So my son wrote out a long declaration saying nothing like that. He just fainted in the bathroom. आणि मग त्यांच्या मोठ्या मुलांनी काय केलं, भला मोठा पेपर लिहिला की असं काहीच झालेलं नाहीये, नीटशी सगळं लिहून दिलं, आणि मग फक्त म्हणाले की ते पडले होते म्हणून तसं झालं. Finally they accepted it. आणि मग सरते शेवटी त्यांनी पॉलिसीवाल्यांनी स्वीकारलं ते लेटर. Then they took me in the operation theater. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर ऑपरेशनला घेऊन गेले डॉक्टर लोक. And they gave me a local anesthesia. आणि जे हलकं जे असतं ना, भूल द्यायचं हलकं, म्हणजे भूल दिल्याच्या नंतर पण चढत नाही, त्या प्रकारचं भूल त्यांना दिलं होतं. So I thought everything will be okay. Anesthesia means now I will not come to know anything. त्यांना वाटलं भूल दिले ना, आता काही टेन्शन नाही, शिवाय आता किती शिवायचंय. आणि त्याच्यानंतर त्यांना समजलं की त्यांना काय होतंय. The surgeon started doing, and I could feel him putting a needle. I could feel him pressing. आणि हलकं भूल दिल्यामुळे काय झालं, जेव्हा डॉक्टर्स ते शिवत होते त्यांना आतल्यापर्यंत ते दुखणं खेचत होतं, आणि त्यांना समजत होतं बापरे एवढं मोठं सुई टाकून काढत आहेत ते लोक. I could feel everything. सगळं समजत होतं पास्टरांना. I said, doctor, it's paining. आणि डॉक्टर काय करते, ते शिवताय अजून मस्त चक्कर. So he put one more anesthesia. आणि मग काय झालं, मग दुसरं भूल त्यांना द्यायला लागलं. Hardly, it made very little difference. आणि खूपच फरक आहे, म्हणजे हे कमी होतं ते थोडंसं जास्त होतं भूल. I'm lying there and I'm thinking, my Lord Jesus, he went through so much pain, the crown of thorns upon his head. This is nothing. It's okay. आणि मग ते टाके शिवत असताना, त्या अंतरणावर ते झोपले असताना विचार करताय की माझ्या येशूला पण किती काट्यांचा मुकुट टाकला असेल, त्यांना किती दुखत असेल ते. Finally it got over in about 20 minutes. आणि मग 20 मिनिटानंतर ते त्यांचं ते स्टिचिंग झालं. And then they put this onto me. आणि मग ती पट्टी त्या डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याला लावली. Said, we don't like your face. You have to look nice, so we'll make you look nice. आणि डॉक्टर म्हणजे तुम्ही फार छान दिसता, असंच तुमचा चेहरा चांगला वाटत नाही, आम्ही पट्टी लावून टाकतो त्याला. That was on Thursday. आणि हे सगळं झालं sorry, Wednesday. आणि हे सगळं झालं बुधवारी.
Yesterday we went back to the doctor. आणि काल पुन्हा ते हॉस्पिटलमध्ये गेले. He took this out and now this is the second one he's put on. आणि त्यांनी पुन्हा ती जखम पाहिलं, ते बँडेज काढून बघितलं, त्यांनी जखम थोडं वाढलेलं आहे आणि परत त्यांनी बँडेज केलं. And he looked at it, he called my wife. She looked at it and they said, wow, it's looking so nice. आणि डॉक्टरने त्यांच्या बायकोला बोलवलं, बायकोला म्हटलं बघा, बायको म्हणाली वा चांगलं सुकलेलं, आता टेन्शन नाही. And she's saying, I can't understand, it was so bad and now it's looking so nice. आणि सिस्टरांनी जेव्हा ते बघितलं होतं ते फार भयंकर होतं, पण त्यांना त्या लोकांनी दाखवून दिलं की 2च दिवसात ते बरं झालं आणि ते आश्चर्य करत होते की किती चांगलं झालंय आता. So I told her, this is nice. आणि मग ते त्यांच्या पत्नीला म्हणू लागले हे खरंच खूप चांगलं आहे. And then the doctor said, come back next week and then we'll take it out and nothing more required. आणि मग डॉक्टरने सांगितलं की सर्व काही चांगलं झालेलं आहे, आता पुढच्या आठवड्यात या आणि काही एवढं काही गरज नाही काही करायची. So my wife is very nice and she really has that police kind of mind. She's like a CID person. आणि त्यांची बायको आमची सिस्टर फार चांगल्या आहेत, खूप खूप सुंदर आहेत त्या आणि मनाने पण फार छान आहेत. तर त्यांचं जे डोकं आहे ना ते पोलिसांचं डोकं आहे. प्रत्येक गोष्टीत ना ते का कशाला कच्छ गडबड आहे भाई म्हणतात ते. So she went into the bathroom and she recreated the whole scene. आणि त्यांनी काय केलं, बाथरूम मध्ये गेले आणि सगळ्या गोष्टी ते तपासायला लागले की झालं कुठून, सुरुवात पडले कसे. I don't know what happened. आणि यांना माहित नव्हतं की काय झाले. I only know when I woke up I was lying on the floor. That's all I know. जेव्हा ते उठले त्यांना एवढंच कळलं की काहीतरी इथं झालं होतं आणि बघितलं की रक्त, एवढंच त्यांना माहिती आहे. But she created the whole scene again. पण त्यांनी काय केलं, सुरुवातीपासून शेवटापर्यंत सगळं दृश्य पुन्हा त्यांनी तयार केलं. So she said, you were standing here. आणि मग त्यांनी ह्यांना सांगितलं, सिस्टरने त्यांना सांगितलं की तुम्ही थांबले होते at the wash basin आणि वॉश बेसिन कडे हात धुण्याच्या ठिकाणी तुम्ही थांबले होते. You fainted and you fell on the right hand side. मग तुम्ही पडले असताल आणि मग तुम्ही उजव्या बाजूला तुम्हाला लागलं असेल. And there we have the shower, what is called a mixer, three switches. आणि ज्यांच्याकडे इंग्लिश बाथरूम आहे त्यांना माहित असतं की जे शॉवर जे असतं ना ते 3 असतात ते बटन, त्या गोष्टी त्यांना लागलं. All of them have big points. आणि ते शॉवर जे अडकवतात त्याला काय असतं, मोठं टोकदार हे असतं, धारदार असतं. So I hit on one of that and I fell down. आणि जेव्हा ते पडले ना ते त्याच्यावर पडले आणि मग ते लागल्यामुळे ते खाली पडून. And the one where I hit, that has become loose. आणि ज्याच्यावर ते पडले ना ते थोडंसं लूज होतं, त्याच्यामुळे ते जास्त दुखापत झाली. So with her CID mind she understood that this is where you are headed. आणि मग जे पोलिसांचं जे डोकं आहे ना त्यांनी असा तर्क लावला की असंच झालं असेल. But when I saw it, we could understand how dangerous that situation was. आणि मग जेव्हा ब्रदर तिकडे गेले त्यांनी पाहिलं की हे खरंच किती भयंकर होतं. Because that could have been 1 inch lower and I would have lost my eye. आणि त्यांनी त्या गोष्टीचं एवढं त्यांनी म्हणजे त्या भयंकर गोष्टीचा पडता त्यांनी घेतला की जर चुकून पण जर थोडंसं अजून खाली लागलं असतं तर पूर्ण डोळा त्यांना गमवावा लागला असता. So I thank God this is nothing compared to how big it could have become. त्याच वेळेस त्यांनी देवाला धन्यवाद दिला की असं काही त्यांच्यासोबत घडलं नाही आणि देवाने त्यांना वाचवलं म्हणून प्रभूच्या नावाला आमेन. आपण आमेन तर बोलूया. आमेन. Okay, I could have hit the back of my head and that could have led to death. आणि इकडे लागण्याच्या ऐवजी जर समजा पाठीमागे मेंदूच्या पाठीमागे छोटा दिमाग असतं, जर तिथे लागलं असतं तर काय झालं असतं सगळ्यांना माहिती. Yeah. So I realized that the Bible tells us, Psalm 91, the angels of the Lord surround us. आणि मग त्यांना स्तोत्र संहिता 91 त्यांना आठवलं की खरंच कसं परमेश्वर म्हणतो की मी माझे देवदूत पाठवून मी तुला वाचवेल. हालेलुया. आमेन. Thank you for your prayers. परमेश्वर मला वाचवलं आणि धन्यवाद तुमच्या प्रार्थनेसाठी, तुम्ही प्रार्थना करता म्हणून. And she was talking to one of our friends, her name is Tina. आणि त्या सिस्टरची एक मैत्रीण आहे, त्यांचं नाव टीना आहे, ती त्यांच्या मैत्रिणीशी बोलत होते. Tina told her that I woke up in the middle of the night and God told me pray for somebody. Same night. त्या बहिणीने यांना सांगितलं की देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही उठा आणि उठून प्रार्थना करा. And she just started praying. She didn't know who she's praying for. आणि त्या बहिणीने रात्रीचं उठून प्रार्थना करायला सुरुवात केली, पण त्यांना हे माहित नव्हतं की कोणासाठी प्रार्थना करतात. But God knew. पण देवाला माहित होतं. Amen. आमेन.
One of the things I asked myself in the hospital, I said, God, what's wrong? Where did I go wrong? What have I done wrong? आणि हॉस्पिटलमध्ये ते देवाला विचारत होते की प्रभू माझ्याकडून काय चुकलं, काय झालं असतं माझ्यासोबत, मी काय केलं असतं. But I think God spoke to me through many of His sermons. पण खूप या गोष्टीतून समस्यातून त्यांना जायचं होतं. And it was very clear that this is what has come as an attack from the evil one, but God protected me from something big that could have happened. या सगळ्यामधून त्यांना जायचं होतं कारण देव त्यांना काहीतरी दाखवत होता की खूप मोठा अटॅक त्यांच्यावर होत होता, पण तरी देवाने त्यांना सांभाळलं होता ते राहिलं. So when we were coming here, even yesterday she said, don't preach tomorrow, you have to take it easy. When we came, we were coming here today. Yesterday she told me, don't preach tomorrow, you have to take it easy. आणि मग जेव्हा ते काल इथे येण्यासाठी निघणार होते तर सिस्टरने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही संदेश देऊ नका कारण तुम्हाला बरं वाटत नाहीये, पण तरी सुद्धा ते तयार झाले. But I said, no, I must preach tomorrow. पण तरी सुद्धा देवाच्या सेवकाने त्याचं काम दाखवलं आहे की मी संदेश सांगणार. I wanted to come and share the testimony. I wanted all to see me like this. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी त्यांना पाहावं अशी त्यांची इच्छा आहे कारण तुमच्यामध्ये त्यांना त्यांची साक्ष सांगायची होती. हालेलुया. Because it's for the glory of